सातारा येथील आणेवाडी टोल नाक्यावरती शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे असतील, ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ राऊत असतील, उपजिल्हा प्रमुख अजित यादव असतील, विश्वनाथ धनावडे असतील, युवा सेनेचे माऊली पिसाळ असतील, आमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत। गेले 10 वर्षाचा हा उद्रेक आहे। 10 वर्ष अन्यायकारक पद्धतीने आमच्याकडनं टोल वसुली सुरू आहे। या अन्यायकारक टोल वसुलीमुळे कोट्यावधी रुपयाची वसुली आज तागायत झालेली आहे आणि 2034 पर्यंत ही अशीच चालू राहणार आहे असं मुजोर अधिकारी आम्हाला सांगतायत। ही अत्यंत खेदाची बाब आहे। हे आम्ही सहन करणार नाही। सातारा जिल्ह्यातले नागरिक 5-10 किलोमीटरचा प्रवास करून 60-60 किलोमीटरचा टोल भरणार नाहीत। नितीन गडकरी साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचा बारकाईने विचार करा। कराड पासून पुण्यापर्यंत अंतर मोजा। एवढ्या अंतरात तुमचे 3-3 टोल बसतातच कसे, ही सुद्धा पॉलिसी लक्षात घेतली पाहिजे। सातारकरांची लूट आम्ही होऊन देणार नाही। येत्या काळामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उभारेल। तासवडे टोल नाक्यावरती पुढचं आंदोलन याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात होईल अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो। जय